शहराचा विकास फलक बदलून होतो की सुविधा बदलून? रस्त्यांचं नामकरण महत्त्वाचं आहे की रस्त्यांची अवस्था? चौकांना नवी नावं मिळणार आहेत, पण त्या चौकावरचा अंधार, कचरा आणि पिण्याच्या पाण्याची समस्या कधी दूर होणार आहे? बीड नगर परिषदेच्या एका ठरावामुळं हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बीड नगर परिषदेच्या स्थायी समितीच्या ठरावात शहरातील अनेक रस्ते, चौक आणि सार्वजनिक ठिकाणच्या नामकरणाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या प्रस्तावानुसार नगर रोड करून रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या धानोरा रोडला अजितदादा पवार मार्ग, तर बार्शी रोडवरील चौकाला स्वर्गवासी अजितदादा पवार चौक असं नाव देण्याची शिफारस करण्यात आली आहे. याचबरोबर बीड शहरात अजितदादा पवार यांचं स्मारक उभारण्याचा प्रस्तावही ठेवण्यात आलेला आहे. याशिवाय तेलगाव रोडवरील चौकाला मौलाना आझाद चौक, साठे चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या रस्त्याला संत मुक्ताई मार्ग, तर GN फंक्शन रोड ते नाथापूर रोडपर्यंतच्या रस्त्याला जय हिंद कॅम्पस रोड असं नाव देण्याचा प्रस्ताव आहे. तसेच जमजम कॉलनी चौकाला सर सय्यद अहमद खान चौक, भाजी मंडई सुभाष रोडवरील ॲडव्होकेट ठिगळे यांच्या घरासमोरील चौकाला सद्भावना चौक, शासकीय तंत्रनिकेतन विद्यालय आणि धानोरा रोडकडे जाणाऱ्या रस्त्याच्या चौकाला शिवरत्न जीवा महाले चौक असं नाव देण्याची शिफारससुद्धा या प्रस्तावात करण्यात आली आहे. तसंच याच ठरावात बीड नगर परिषदेच्या परिसरात स्वर्गवासी द्वारकादासजी मंत्री यांचा अर्धाकृती पुतळा उभारण्याचा प्रस्तावही करण्यात आला आहे. तसंच नाळवंडी रोड, खंडेश्वरी मंदिर आणि बलभीम नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील चौकाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असं नाव देण्याचा प्रस्तावही समाविष्ट करण्यात आलेला आहे. मात्र या ठरावानंतर शहरात एक वेगळाच प्रश्न उपस्थित झाला आहे. या नामकरणांना कोणाचाही विरोध नाही आहे, पण ज्या महापुरुषांच्या, ज्या समाजसुधारकांच्या आणि नेत्यांच्या नावानं हे रस्ते, चौक आणि स्मारकं उभारली जाणार आहेत, त्या नावांना सन्मान व्हायला हवा. पण त्या नावाचं पावित्र्य जपलं जाणार आहे का? कारण आजही बीडमधील नागरिक अनेक मूलभूत समस्यांशी झुंज देत आहेत. अनेक भागात तर 8-8 दिवस पाणीच येत नाही आहे. पाणी पुरवठ्याच्या समस्या तर आहेतच. काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. कचऱ्याचे ढीग दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. त्यामुळे दुर्गंधी आणि आरोग्याशी संबंधित प्रश्न उपस्थित होत आहेत. रात्री अनेक रस्त्यावर स्ट्रीट लाईट बंद असल्यानं नागरिकांना अंधारातून प्रवास करावा लागतो. खड्डेमय रस्ते आहेत, वाहतुकीची कोंडी आणि पावसाळ्यात रस्त्यावर साचणारं पाणी हे प्रश्न अजूनही कायम आहेत. काही भागात उघडी गटारं, डासांचा वाढता प्रादुर्भाव आणि अस्वच्छता यामुळं नागरिक त्रस्त झालेत. शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न, अतिक्रमण आणि काही ठिकाणी अपुरी स्वच्छता व्यवस्था ही नागरिकांसाठी खूप मोठी डोकेदुखी ठरते. महापुरुषांच्या नावाला विरोध कधीच नाही आहे. त्यांच्या नावाचा सन्मान तर व्हायलाच हवा, पण त्या नावाचा मान केवळ फलकावर दिसून उपयोग नाही आहे. त्या नावाला साजेचं शहर उभं राहणंही तितकंच गरजेचं आहे. तरच नामकरणाचं खरं औचित्य सिद्ध होईल. कारण बीडकरांना फलकावरची नावं नको आहेत. त्यांना नळात नियमित पाणी पाहिजे, खड्डेमुक्त रस्ते पाहिजे, तर प्रत्येक चौकात उजेड, स्वच्छ शहर, वाहतुकीची शिस्त आणि दर्जेदार नगरी पाहिजे. नाव बदलली तर इतिहास लिहिला जाईल, पण समस्या सुटल्या तर बीडचं भविष्य बदलेल. आता नगर परिषदेचा पुढचा ठराव नावावर असणार आहे का नागरिकांच्या प्रश्नावर, याकडे संपूर्ण बीडचं लक्ष लागलं आहे. अधिक अपडेटसाठी पाहत राहा लोकाशा TV. धन्यवाद.